Mr. Shivanand Swami. Welcome to yet another video of this video lecture series Basic English Grammar. मित्रांनो, याच्या अगोदरच्या पार्ट मध्ये आपण डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच हे बघत होतो. ठीक आहे. आणि मित्रांनो, त्या व्हिडिओ मध्ये डायरेक्ट स्पीच म्हणजे नेमकं काय असतं, इनडायरेक्ट स्पीच म्हणजे नेमकं काय असतं हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. जर ते तुम्हाला माहित नसेल तर हा या चॅनलवर जावा, पहिला पार्ट बघा आणि मग हा पार्ट बघा. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण डिस्कस करत होतो की हाऊ टू कन्वर्ट डायरेक्ट स्पीच इनटू इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच मध्ये एखादं जर वाक्य असेल त्याचं कन्वर्जन इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसं करायचं याचे रूल्स आपण बघत होतो आणि त्याच्यातला पहिला रूल आपण डिस्कस केलेला. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे रूल डिस्कस करायचे आहेत. चला तर मग डिस्कस करूया रूल नंबर 2. आता रूल नंबर 2 काय सांगतो बघा. रूल नंबर 2 काय सांगतो, when the tense of when the reporting verb is in the past tense, then बघा हा रूल काय सांगतोय, when the reporting verb is in the past tense. रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्स मध्ये असेल तर पहिला रूल काय होता, जर रिपोर्टिंग वर्ब सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल फ्युचर असेल तर काय होतं हे आपण पाहिलं होतं. आता दुसरा रूल काय बघा, when the reporting verb is in the past tense, then the tense of reported speech, the tense of reported speech changes as follows. बघा, रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्स मध्ये असेल, रिपोर्टिंग वर्ब, तर टेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच, रिपोर्टेड स्पीच म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा मधलं वाक्य, रिपोर्टेड स्पीच याच्यामध्ये बदल होतोय. मग ते बदल कसे होतात, ते टेन्सेस नुसार बदल होतात. त्याचा एक चार्ट आहे, तो चार्ट लिहून घ्या आणि त्या चार्ट नुसार आपण काय करूया, एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. त्या चार्ट नुसार एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करूया. आता बघा, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे. हा चार्ट पहिले लिहून घ्या, समजून घ्या आणि मग एक्झाम्पल बघूया. बघा, चार्ट मध्ये काय रूल काय सांगतो, when the reporting verb, रिपोर्टिंग वर्ब म्हणजे काय असतं, से, सेज. ठीक आहे. टेल, टोल्ड, आस्क, आस्क्ड, इन्फॉर्म, इन्फॉर्म्ड, जे आपण यूज करतो त्याला रिपोर्टिंग वर्ब म्हणायचं. मग रिपोर्टिंग वर्बचा टेन्स पास्ट असेल, ठीक आहे, पास्ट टेन्स मध्ये काय असेल तर हा चेंज करायचा आहे. मग रिपोर्टेड स्पीचच्या टेन्स मध्ये बदल होतो. ते बदल या चार प्रमाणे होणार आहे. बघा, जर डायरेक्ट स्पीच मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, सिंपल प्रेझेंट, डायरेक्ट मध्ये सिंपल प्रेझेंट असेल तर इनडायरेक्ट मध्ये काय होणार आहे, सिंपल पास्ट. सिंपल प्रेझेंटचं काय होणार आहे, सिंपल पास्ट मध्ये होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस असेल, प्रेझेंट कंटिन्युअस असेल डायरेक्ट मध्ये तर इनडायरेक्ट मध्ये काय होणार आहे, पास्ट कंटिन्युअस. सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल पास्ट, प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर पास्ट कंटिन्युअस. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट असेल, प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट होणार आहे. प्रेझेंट परफेक्ट असेल तर काय होणार आहे, पास्ट परफेक्ट होणार आहे. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट. आता इथे मी कंटिन्युअसला असं लिहिलंय, फक्त हे कंटिन्युअस आहे. जर डायरेक्ट स्पीच मध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट मध्ये काय होणार आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. बघा, ठीक आहे. डायरेक्ट मध्ये सिंपल प्रेझेंट असेल तर एक स्टेप मागे जायचं आहे, सिंपल पास्ट. बघा, एक स्टेप मागे गेलो का भूतकाळामध्ये, त्याच्यात बघा प्रेझेंट कंटिन्युअस आहे, एक स्टेप मागे जावा भूतकाळामध्ये काय होणार आहे,
पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट आहे डायरेक्ट मध्ये, त्याचा एक स्टेप मागे आला तर काय होणार आहे, पास्ट परफेक्ट होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर याच्या टेन्स मध्ये कसा चेंज होणार आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस चेंज. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट स्पीच मध्ये जो टेन्स असतो त्याच्या एक स्टेप मागे यायचा आहे, पास्ट मध्ये यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर एवढंच नाही, हे पहिले लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा, हे लिहून घ्या आणि पुढचं चीज आधी सांगतो. आता जर डायरेक्ट स्पीच मध्ये सिंपल पार्ट असेल, डायरेक्ट स्पीच मध्ये सिंपल पास्ट असेल तर इनडायरेक्ट मध्ये कन्वर्जन या टेन्स कसं होणार आहे, सिंपल पास्ट पास्ट परफेक्ट होणार आहे. सिंपल पास्टचं काय होणार आहे की पास्ट परफेक्ट होणार आहे. त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस असेल, पास्ट कंटिन्युअस डायरेक्ट मध्ये असेल तर इनडायरेक्ट मध्ये काय होणार आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असं होणार आहे. हे चेंजेस व्यवस्थित लक्ष देऊन बघा, कारण बरेच मुलं या टेन्स मध्ये चुकतात. बघा सिंपल पास्टचं कन्वर्जन काय होणार आहे, पास्ट परफेक्ट. पास्ट कंटिन्युअसचं काय होणार आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होणार आहे. ठीक आहे. आणि जर डायरेक्ट मध्ये पास्ट परफेक्ट असेल, पास्ट परफेक्ट असेल तर याच्यामध्ये बदल होणार नाही, तो आहे तसा राहील. पास्ट परफेक्टचा पास्ट परफेक्टच राहील, नो चेंज, तो आहे तसं राहील. याच्यामध्ये टेन्स मध्ये बदल होणार नाही. पास्ट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्टच राहील. आणि पुढचा बघा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल, तर कंटिन्युअस साठी मी फक्त हा शॉर्ट शब्द लिहितोय. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर इथं सुद्धा बदल होणार नाही, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असंच राहील. याच्यामध्ये बदल होणार नाही आहे. आता पास्ट सिंपल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट होणार आहे, चुकायचं नाही, लक्षात ठेवा. पास्ट सिंपल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट होणार आहे. पास्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असं करायचं आपल्याला. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्टच राहणार, याच्यामध्ये बदल होणार नाही. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअसच राहणार, या दोन्हीमध्ये बदल होणार नाही. बाकीचे चेंजेस असे आहेत. आता पहिला मग कसे केलं, ते प्रेझेंट टेन्सच्या बाबतीत होतं. आता हे बघताय तर तुम्ही पास्ट टेन्सच्या बाबतीत होतं. आता फ्युचर टेन्सच्या बाबतीत कसं असतं बघा, जर डायरेक्ट मध्ये विल असेल तर इनडायरेक्ट मध्ये त्याचं चेंजेस काय होणार, वुड असं होणार. विलचं काय होणार, वुड होणार. ठीक आहे. शॅल असेल प्रेझेंट मध्ये तर शॅलचं शुड होणार. जिथं जिथं फ्युचर टेन्स आहे, जिथं जिथं फ्युचर टेन्स आहे, विल असेल तिथं वुड लिहायचं आणि बाकीचं आहे तसं. ठीक आहे. तर हे टेन्सेस नुसार बदल होतात. हा दुसरा रूल आहे. दुसरा रूल काय आहे, रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट मध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीच मध्ये अशा या चार्ट प्रमाणे बदल होतात, बदल घडतात. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे रूल्स व्यवस्थित लिहून घ्या. आणि आता आपण काय करायचं आहे, या प्रत्येकाचे एक एक एक्झाम्पल आता बघूया आपण. या प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल हे आपण बघूया. ठीक आहे. ओके. एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय बघा. आता विराट सेड आय प्ले क्रिकेट. आता हे वाक्य आहे. आता ते एक्झाम्पल आपण बघतोय दुसऱ्या रूल प्रमाणे. दुसरा रूल काय सांगतोय, दुसरा रूल काय सांगतोय, जर रिपोर्टिंग वर्ब, आता रिपोर्टिंग वर्ब सेड आहे, हा जर पास्ट टेन्स मध्ये असेल, आता याचा टेन्स काय आहे, पास्ट मध्ये आहे काय, होय. से सेज हे प्रेझेंट टेन्स मध्ये येतं किंवा विल से हे सिंपल फ्युचर मध्ये येतं. ठीक आहे. आता हा पास्ट टेन्स आहे, मग या टेन्स मध्ये बदल होणार आहे. रिपोर्टेड स्पीच जे आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा मधले वाक्य, याच्या टेन्स मध्ये बदल होणार
आहे. ठीक आहे, आता हे एक्झाम्पल बघूया. याचं इनडायरेक्ट कसं करायचं. आता याचं इनडायरेक्ट कसं होईल बघा. विराट सेड दॅट, आपल्याला कॉमाने इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकावा लागतो. हे इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला माहिती आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये जे इन्व्हर्टेड कॉमा असतो ते आपल्याला काढून टाकावं लागतं आणि दॅट हा शब्द घ्यायला लागतो. विराट सेड दॅट आणि प्रोनाउन पण चेंज होतो बघा. आयचं काय होणार आहे तर विराट आहे नंतर ही होणार, कारण तो जेंट्स आहे त्यामुळे ही होणार. आता आय प्ले क्रिकेट, याचा टेन्स कोणता आहे. सिंपल प्रेझेंट. बघा चार्ट मध्ये बघा, तुम्ही लिहून घेतलाय त्या चार्ट मध्ये बघा. सिंपल प्रेझेंट असेल तर काय होणार आहे. इनडायरेक्ट मध्ये सिंपल पास्ट करायचं आहे. सिंपल पास्ट. मग या वाक्याचं सिंपल पास्ट कसं होणार. ही प्ले क्रिकेट. आय प्ले क्रिकेट. आयचं ही झालं आहे. ही प्लेड क्रिकेट. बघा असं होणार आहे. आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकलेला आहे आणि फुल स्टॉप. लक्षात येतंय. चेंजेस काय काय झाले. सेड हे रिपोर्टिंग वन पास्ट आहे म्हणून याच्या टेन्स मध्ये बदल झाला. आपण दॅट ऍड केलेलं आहे. आय हे बदलून ही केलेलं आहे. म्हणजे सिंपल प्रेझेंटचं काय केलेलं आहे. सिंपल पास्ट. सिंपल प्रेझेंटचं स्ट्रक्चर कसं होतं का. यस प्लस V1 प्लस ओ. टेन्स मध्ये मी शिकवलंय, व्हिडिओ बघितला असाल तुम्ही. त्याच्यानंतर सिंपल पास्टचं कसं स्ट्रक्चर आहे. यस प्लस V2 प्लस ओ. सिंपल पास्ट मध्ये आपण कन्वर्ट केले काय. होय केलेलं आहे. बघा मी पहिल्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे. जर तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच शिकायचं असेल तर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आणि टेन्सेस हे दोन गोष्टी तुमच्या परफेक्ट असणं, तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं खूप गरजेचं आहे. बघा पहिल्या रूल प्रमाणे आपण चेंज केलेलं आहे. आता दिलेल्या लिहून चार्ट आपण चेंज केलेलं आहे. ठीक आहे, आता अजून एक एक्झाम्पल बघूया. याच पद्धतीचं बघूया आपण. विराट सेड आय एम प्लेइंग क्रिकेट. बघा हे डायरेक्ट स्पीच आहे. विराट सेड आय एम प्लेइंग क्रिकेट. आता रूल काय सांगतोय. जर तुमचं पास्ट टेन्स असेल, बघा पास्ट टेन्स मध्ये काय रिपोर्टिंग वर्ब आहे. विराट सेड दॅट. विराट सेड दॅट आय एम प्लेइंग क्रिकेट. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. मग प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर काय करायचं आपल्याला. एक स्टेप मागे जाऊन इनडायरेक्ट मध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काय करायचं आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता आयच आहे इथे ही होणार. ही वॉज प्लेइंग क्रिकेट. बघा सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये स्ट्रक्चर काय असतं. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस VING प्लस ओ. टेन्स मध्ये मी शिकवलोय. मग पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय असतं. सब्जेक्ट प्लस वॉज ऑर वेअर प्लस VING प्लस ओ. आता इथे बघा आय एम प्लेइंग क्रिकेट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ही वॉज प्लेइंग क्रिकेट पास्ट कंटिन्युअस टेन्स. रूल प्रमाणे आहे काय. होय रूल प्रमाणे आहे. म्हणजे आपलं एक्झाम्पल बरोबर आहे. चेंजेस काय झाले. दॅट हे चेंज केले. आय ते बदलून ही झालेलं आहे. ठीक आहे. एम प्लेइंग प्रेझेंट पास्ट कंटिन्युअस झाले. प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस केलेलं आहे. हे आपलं बरोबर आहे. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल बघूया दुसरं. विराट सेड I have played cricket. Present perfect tense. बघा I have played cricket. Present perfect tense आहे. विराट से I have played cricket. हे डायरेक्ट आहे. याचं इनडायरेक्ट करायचं आहे आपल्याला. तर कसं होणार. विराट said that he had played cricket. बघा प्रेझेंट परफेक्टचं काय झालेलं आहे. पास्ट परफेक्ट. चार्ट मध्ये बघा बरोबर आहे काय. बघा प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्टचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅड प्लस V3 प्लस ओ. पास्ट परफेक्टचं स्ट्रक्चर कसं असतं. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. स्ट्रक्चर प्रमाणे बरोबर आहे. चेंजेस रूल प्रमाणे बरोबर आहे काय. होय एक्झाम्पल आपलं बरोबर आहे. लक्षात येते का. बघा विराट सेड आय हॅव प्लेड क्रिकेट. नंतर विराट सेड दॅट ही हॅड प्लेड क्रिकेट. बघा चेंजेस बरोबर आहे काय. यस चेंजेस हे बरोबर आहे. ठीक आहे, आता पुढचा एक्झाम्पल बघूया आपण. पुढचा एक्झाम्पल काय असणार आहे. विराट सेड I have been playing cricket. Present perfect continuous tense.
बघा, विराट सेड आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. आता याचं इनडायरेक्ट कसं होणार आहे बघा, विराट सेड दॅट. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर काय करायचं चार्ट मध्ये आपल्याला बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचं आहे. मग याचं पास्ट परफेक्ट कसं होणार आहे, ही हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. बघा, आता हे कॉमा डबल इनवर्ट कॉमा हे नियम तुमच्या लक्षात आलेलेच आहेत. आता आपण समजून घ्यायचं आहे याचा टेन्सचा बदल कसा होतोय. बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं काय झालेलं आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस झालेलं आहे. म्हणजे बघा, सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट होतं, प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस होतं, प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट होतं, आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होतं. एक एक स्टेप बाजूला मागं जायचं आपल्याला. ह्या एक्झाम्पल वरून आपल्याला लक्षात येते. ठीक आहे, आता अजून बघूया. सिंपल पास्ट असेल तर काय करायचं, विराट सेड आय प्लेड क्रिकेट. आता याचा टेन्स सिंपल पास्ट आहे. मग चार्ट मध्ये मला काय सांगितलं आहे, सिंपल पास्ट असेल तर काय करायचं आपल्याला, रूल प्रमाणे पास्ट परफेक्ट करायचं आहे. सिंपल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट करायचं आहे. कसं होतं बघा, विराट सेड दॅट he had played cricket. बघा, he had played cricket. डायरेक्टली डायरेक्ट सिंपल पास्ट आहे, सिंपलचं पास्ट परफेक्ट झालेलं आहे. सिंपल पास्टचं पास्ट परफेक्ट. सिंपल पास्ट स्ट्रक्चर काय, यस प्लस V2 प्लस O, आणि पास्ट परफेक्ट काय, यस प्लस हॅड प्लस V3 प्लस O असं बदल आहे. ठीक आहे, आता पुढचं बघूया अजून एक. विराट सेड I had, past continuous हो गया, I was playing cricket. आता पास्ट कंटिन्युअस आहे, डायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट कंटिन्युअस आहे. मग इनडायरेक्ट मध्ये काय करायचं आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. हे चेंज आपल्याला करायचं आहे. आता याच्यामध्ये बघा लक्षात येईल, विराट सेड दॅट he had been playing cricket. बघा, he had been playing cricket म्हणजे पास्ट कंटिन्युअस आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस इथं झालेलं आहे. ठीक आहे, आता अजून बघूया एक एक्झाम्पल. Virat said, I had played cricket. बघा, विराट सेड आय हॅड प्लेड क्रिकेट. आता याचा टेन्स कोणता आहे, पास्ट परफेक्ट आहे. आणि पास्ट परफेक्ट असेल तर बदल करायचा काय, नाही, तो पास्ट परफेक्टच राहणार. याच्यामध्ये बदल करायचा नाही, तो आहे तसंच आपल्याला ठेवायचा आहे. कसं होणार बघा, विराट सेड दॅट he had played cricket. टेन्स बदललेला नाही, बाकीचे बदल आपण केलेले आहेत. डबल इनवर्टेड कॉमा काढून टाकलेला आहे, दॅट यूज केलंय. बघा, he had played cricket झालेलं आहे. I had played cricket पास्ट परफेक्ट टेन्स, he had played cricket पास्ट परफेक्ट टेन्स. याच्या टेन्स मध्ये बदल होत नाही. त्याचप्रमाणे बघा पुढचं एक्झाम्पल, विराट सेड I had been playing cricket. बघा, त्याचप्रमाणे I had been playing cricket. आता हा टेन्स आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आता याच्या टेन्स मध्ये पण बदल करायचा काय, नाही, तो आहे तसंच राहणार. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स राहणार. याचं कसं होतं बघा, विराट सेड दॅट he had been playing cricket. आहे कसं करणार, याच्यामध्ये बदल टेन्स मध्ये होणार नाही. लक्षात ठेवा, काय सिंपल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट करायचं आहे, पास्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस करायचं आहे. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट असेल तर बदल नाही, पास्ट परफेक्टच राहणार.
पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर बदल करायचा काय नाही, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस राहणार, हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आता फ्युचरचं बघूया एक एक्झाम्पल. विराट सेड आय विल प्ले क्रिकेट. बघा, किंवा शाल घेऊया इथे. ठीक आहे, विल पण बरोबर आहे, पण शाल हे बरोबर, शाल सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. आता हे असेल तर कसं करायचं? विराट सेड दॅट शाल तर शुड करायचं आपल्याला. ही शुड प्ले क्रिकेट. ठीक आहे, ही शुड प्ले क्रिकेट. अजून एक एक्झाम्पल बघूया. अजून एक एक्झाम्पल बघूया. विराट सेड दे विल विन द मॅच. आता इथे विल आहे, विलचा आपल्याला वुड करायचा आहे, नियमाप्रमाणे आपण बघितलेलं आहे. आता कसं होणार बघा, विराट सेड दॅट देच राहणार. विराट सेड दॅट दे वुड विन द मॅच. दे वुड विन द मॅच. बघा, विलचं वुड झालेलं आहे. ठीक आहे. हा दुसरा रूल आहे. टेन्स प्रमाणे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये चेंज कसं होतंय, हा सेकंड रूल आपण बघितलेला आहे. आणि हा रूल कधी अप्लाय करायचा आहे? जर रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट मध्ये असेल तर. रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट मध्ये असेल तरच याचे चेंज होतात. जर रिपोर्टिंग व्हर्ब सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल फ्युचर असेल तर याच्या टेन्स मध्ये बदल करायचा नाही. हा पहिला रूल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये रूल क्रमांक 2 आपण बघितलेला आहे, जो काय सांगतो, जर रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स पास्ट असेल तर पुढच्या टेन्स मध्ये बदल होतो. तो चार्ट आता मी तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हा दुसराच पार्ट आपण बघितलेला आहे. आता याचे अजून रूल आहेत, ते येणाऱ्या पार्ट मध्ये आपण बघूया. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्ही लाईक करा, कॉमेंट करा आणि हा तुमच्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच.